तापलेला हा सूर्य आपल्याला ग्रीष्म ऋतू सुरू झाल्याची म्हणजे उन्हाळा सुरू झाल्याची एक चाहूल देत आहे। नमस्कार, मी वैद्य स्वप्नाली पाटील। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळ्यात घेण्याची काळजी बघणार आहोत। तर इतका कडक उन्हाळा असतो, ज्या पद्धतीने सृष्टीमध्ये पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायानुसार जसं पूर्ण सृष्टीमध्ये जलांश कमी झालेला असतो, त्याच पद्धतीने आपल्या शरीरामध्ये देखील जलांश कमी झालेला असतो। तर तो जलांश भरून काढण्यासाठी किंवा शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी आपण काय बरं करू शकतो? नॅचरली असे कोणते पदार्थ खाऊ शकतो किंवा पिऊ शकतो की ज्याने आपलं शरीर हायड्रेटेड राहील? आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत। सर्वात महत्त्वाचं पहिली गोष्ट ती म्हणजे कैरीचं पन्हं। कैरी ही अतिशय खूप छान आंबटशीर असली, तिचे फायदे आणि तोटे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलेच आहे। परंतु कैरीचं पन्हं हे आपल्या शरीराला खूप छान आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी मदत करत असतं। दुसरं म्हणजे चिंचेचं पन्हं तुम्ही घेऊ शकतात। त्यामध्ये खडीसाखर ही बारीक नव्हे, जो खडा असतो मिश्री म्हटलं जातं त्याला, त्याचा वापर तुम्ही यामध्ये करू शकतात। त्याच पद्धतीने तिसरं म्हणजे काळ्या मनुका, खजूरादी मंथ आयुर्वेदात ज्या पद्धतीने जे सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवून घेऊ शकतात। अनेक जण उन्हाळा सुरू झाला की दह्याचा वापर खाण्यामध्ये भरपूर प्रमाणात करत असतात, परंतु दही ही गुणाने उष्ण असल्यामुळे शरीरामध्ये उष्णता वाढविणारी असते। ती शरीराला आतून थंड न करता उष्णता वाढविणारी असते, त्यामुळे उन्हाळ्यात दह्याचा वापर मात्र करू नये। त्याच पद्धतीने दही ही अभिषंध्य असल्यामुळे शरीराला हानिकारक देखील असते। त्या बदल्यात तुम्ही ताकाचा वापर करू शकतात। ताकामध्ये मिश्री टाकून तुम्ही ताक हे घेऊ शकतात। त्यानंतर तुम्ही कोकम हे देखील सुद्धा पेय तुम्ही उन्हाळ्यामध्ये पिऊ शकतात। कोणत्या पद्धतीचे फळं तुम्ही या ऋतूमध्ये ग्रीष्म ऋतूमध्ये घेऊ शकतात? तर त्यामध्ये सर्वात प्रथम कलिंगड। मार्केटमध्ये उन्हाळा सुरू झाला की कलिंगड यायला सुरुवात झालेली असते, त्यामुळे कलिंगडचा म्हणजे वॉटरमेलॉनचा ज्यूस देखील तुम्ही घेऊ शकतात किंवा वॉटरमेलॉन किंवा फळं ही चावून खाणं जास्त योग्य असल्याने तुम्ही डायरेक्टली कलिंगड देखील खाऊ शकतात। त्यानंतर डाळिंब हे पदार्थ तुम्ही खाऊ शकतात। त्यानंतर द्राक्ष हे फळ खाऊ शकतात। जे सीझनल फळं असतात त्या ऋतूनुसार त्या ऋतूमध्ये येणारी जी फळं असतात तुम्ही या काळात खाऊ शकतात। त्यानंतर आहार कसा असावा? तर आहार मात्र तुमचा अगदी पचायला हलका असा असावा। ग्रीष्म ऋतू सुरू झाल्यावर आपली आहार पचवण्याची शक्ती असते, जठराग्नीतली जी शक्ती असते ती मात्र कमी झालेली असते, अग्निमाद्य निर्माण झालेलं असतं। त्यामुळे कोणतेही जड पदार्थ पचवणं हे शरीराला सोपं नसतं, त्यामुळे अगदी हलकं शरीराला पचेल असं अन्न खाण्यात यावे। गहू हे पचायला जड असतात, त्यामुळे तुम्ही त्या बदल्यात दादरची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी किंवा नाचणी या पद्धतीची भाकरी असे सेवन करू शकतात। बाजरी देखील खाऊ नये, काही लोक बाजरी देखील खातात। बाजरी देखील उष्ण असल्यामुळे आपण ती थंडीमध्ये खात असतो। उन्हाळा सुरू झाल्यावर ग्रीष्म ऋतू सुरू झाल्यावर बाजरीची भाकरी तेवढी आणि चपाती खाण्यात येऊ नये। त्यानंतर कोणत्या पद्धतीच्या भाज्या ह्या आपण खाऊ शकतो? जर सीझनल ज्या काही भाज्या असतात ज्या पचायला हलक्या असतात, मुगाची डाळ ही उत्तम असते। मुगाची डाळ खाल्ल्याने ती पचायला देखील इझी असते आणि तिचं पचनही लवकर होतं। त्या पद्धतीने तुम्ही दुसरी म्हणजे मसूरची डाळ खाऊ शकतात काही प्रमाणात, परंतु त्याचबरोबर तुरीची किंवा उडदाची डाळ मात्र शक्यतो आहारात टाळावी। त्यानंतर बाजारामध्ये काकडी किंवा कोथिंबीर हे देखील मिळत असते, तर हे आहारात नक्की सेवन करावे। त्याने शरीरातील शीतगुण किंवा जलत्व हे टिकून राहत असते। शरीरातील जलत्व टिकून ठेवण्यासाठी किंवा शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी आधी सांगितलेले या व्हिडिओमध्ये सांगितलेले जे पानक सांगितलेले आहेत, जे पेय सांगितलेले आहेत आणि ज्या पद्धतीचा आहार सांगितलेला आहे त्या पद्धतीने आहार केल्यास आपले शरीर ग्रीष्म ऋतूला लढण्यासाठी तयार होत असते। तर तुम्हाला व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।